श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धास्ती. पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे. आम्हाशे कोपा करी गदातारा. ऐसे किती दिवस कर्मिले. शिवरात्रीचे व्रत आले. समस्त यात्रेशी निघाले. माता पिता तंतुकाचे. श्री गुरु झाला माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणे. जय श्री गुरु भुवन. आपण नये येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला. आपण एकला राहिला. श्री गुरु मठाशी आला. गुरु पुसती तयाशी. श्री गुरु म्हणते तयाशी का गायत्रेशी तू न गेलाशी. तंतुकी म्हणे स्वामीशी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कारी करी नित्य देख. तव पातली शिवरात्र के एक माग वद्य चतुर्दशी. श्री गुरुमंती तयाशी समस्त गेली यात्रेशी. तू एकलाची राहिलाशी. पाहासी विनोद श्री पर्वताचा. नयन झाकुनी पादुकेशी. दृढ धरी गावे गेशी. ऐसे म्हणून तयाशी मनोवेगे घेऊन गेले. श्री गुरुमंती तयाशी का गाभ्रांतपण पाशी. वेगे जावे दर्शनाशी. श्रोय स्नान करून या. श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र गेला स्नानाकरिता. ऐसे तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलोक सकळही. ते पुसती तयाशी. कवने मारे आलाशी. आमुची भेटी का न घेशी. लपोनी येणे कोण धर्म विनवे तसे माता पित्याशी. आम्ही निघालो दोन प्रहरेशी. एक गटिका लागली वाटेशी. आता आलो गुरुसमागमे. एक हसती मिथ्या म्हणती. आम्हा सेवेची आला लपत. ऐसे वडी वारे बोलत अबद्य म्हणते सकळजण. तो कोणासवे न बोले. शीघ्र स्नान शौर केले. पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेशी. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करुणी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती. श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चिंती. श्री गुरु राजा आपणची शंकर. श्री गुरु पुसती तयाशी. एदवा राहशी किंवा जाशी. तितू तंतुक विनवी स्वामी अशी. एक नवल देखील. आता समस्त लोक जाऊन देवालया भीतर बैसून पूजा करीती. तुमच्या चरणी लिंग न देखो तुम्हीच तिथे. श्री गुरु म्हणते एक बघता सर्वत्र ईश्वर पूर्णता. स्नान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी. माघ वद्य चतुर्दशीशी अपार महिमा श्री पर्वताशी. सांगेन एकाच तर तत्परेशी. श्री गुरु म्हणते तंतुकात ते पूर्वी ख्यात किरा तदिशी. विमर्शन राजा पर्यसी. शूर असे पराक्रमाशी. समस्त शत्रू जिंकेले त्याने. आणि एक कुबुद्ध असे. पारधी करी बहु असे. बलाढ्य स्थूल बहु असे. चंचल सकल श्रियारत. आचार तरी बरवान असे. शिवपूजा करी बहु असे. पत्नी त्याशी एक असे. सुलक्षणा नाम कुमुदती. सुशील सगुण पतिवर्ता. मने करी बहुत चिंता. पुरुष आपुला परद्वारता. ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसोज लागले आपले पुरुषाशी. मने प्राणेश्वरा पर्यसी विनंती एक असे. माझे ईश्वरा तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजले कवने परी. सांगावे स्वामी सविस्तारी. कोप न करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्रीयशी. बरवे पुसिले आम्हाशी. ज्ञान झाले आता मानसी. पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण श्वान योनी जन्मोनी जाणं होतो. तेथे काळकर्मन शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरी होते एक शिवालय. समस्त लोक आले पूजावया. आपणही गेलो हिंडावया. भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो दारात. विनोद पाहू म्हणत मज ते कोणी आले धावत. काष्ट पाषाण घेऊन या. आपण पळून या मध्ये पळत. द्वार घातले मारू म्हणत. धरा मारा म्हणून बोलत. मारू लागले पाशाने. ऐसा 3 वेळा पळालो. मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतर्गृही निघालो. पूजा देखील तेथे शिवाचे. द्वार धरुणी समस्त लोक शस्त्रे मारिले. मजे एक ओढून टाकती सकळीक शिवालया बाहेरी. तेथे पुण्य झाले ज्ञान. एक शिवरात्रीचे महिमान. म्हणती तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा स्मान. त्याचा स्वभाव सर्व भक्षण. सर्व ठाई त्याची वासना. त्याची स्वभाव मजसती. ऐसे श्रेयसी संगती सांगितले. पुन्हा प्रश्न तिने केला. म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी. माझा जन्म सांगा विस्तारुनी. म्हणून त्या लागत असे चरणी. कृपा करी का प्राणेश्वरी. एक ज्ञानसती. पूर्वाजन्म कपोती करीत होते उदरपोते. एके दिवशी उधारी पडिला होता मास गोळा. तो तुवा चोचीने धरिला कवळा. उडत होते आकाशमंडळा. ते दुरीने देखील घारीने. पाठी लागली ते घारी. मागे पुढे न विचारी. तू पळालीस ते अवसरी. श्री पर्वतगिरीवरी दुरोणी आली धावत. प्राण होता कंटगत. श्रमोणी असे करी तू बैसत. घारी घेऊनी मारिले चोची. घेऊनी गेले मास कवळे. तुझे देह पंचत्व पावले. प्रदक्षिणा पुण्य फळले. झालीस तू राजपत्नी. राजा सांगे सतीशी. पुढील जन्म सांगो तुझ. आपण राजा शंधू देशी जन्म पावेन अवधारी. माझी भार्या तुझी होशी. जन्म पावशी सुजय देशी. तेथील राजा पवित्रवंशी. त्याची कन्या होशील. 3रा जन्म आपणाशी. राजा होईल सौराष्ट्र देशी. तू उपजली कलिंग राजवंशी. माझी पत्नी होशील. 4था जन्म आपणाशी. राजा होईल गांधार देशी. तू उपजी मगध कुळेशी.
ते माझी प्राणेश्वरी 5वा जन्म आपणाशी राजा होईल अवंत देशी तू दाशाहर कुळी जन्मशी माझे भार्या होशील तू 6वा जन्म आपणाशी अनंत नाम प्रियसी ययाती कन्या तू होशी ते माझी प्राणेश्वरी 7वा जन्म आपण असे राजा होईन पांड्यदेशी रूप लावण्य मज सरशी नो हे कवन संसारी ज्ञानी सर्व गुणी होऊनी सूर्यकांती ऐसे वधुनी जैसे रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मशे वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी जैसे सुवर्णाचे पुतळी चंद्रासारखे मुखकमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन सोयवरेशे दमयंती नळा जैसे सोयवर होईल तुझ मज देहावसना होता तुझ होईन घेऊन सांगता दिव्य विमानी बैसुनी तत्वता स्वर्ग प्राप्ती जाऊ बळे श्री गुरु म्हणते तंतु काशी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी एक तो स्वान पर्येशी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गानगा ग्रामी भीमा तीर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतु की म्हणे स्वामी अशी स्वामी तू मज चाळविशी पूजेशी गेलो मल्लिकार्जुनाशी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वा ठाई तुझी एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगमनायक एक एक सांग श्यामा पुढे 19 श्री गुरु हसती एरे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगमा आले तत्काळी श्री गुरु आले संगमाशे तंतु काशी पाठविती मठाशे बोलावे शिष्याशे आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमाशी मज पाठविले मठाशी बोलविले शिष्याशी राहू पाहते आजी संगमी मग पुसती तयशी तेही सांगितले भरवशी आनंद झाला भक्ताशी म्हणे सरस्वती गंगाधर इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमान वर्णम नाम चतुर्षी सत्तारिशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 45 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धमुनी गुरुचरित्र तुम्ही देखील नयनी तुमचे भाग्य काय वानू वंदनी परब्रह्म देखील असे मागे कथानक सांगितले श्री गुरुसंगमी राहिले पुढे काय अर्पुरवर्तले निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकासी एक वत्सा विस्तारेशी विचित्र झाले एरे दिवशी एक चित्तप्रिय सानंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कोष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊनी वर्षे 3 आराधिले 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवश निरोप झाला सायस चंदला परमेश्वरी जवळी जाणे नाना परी कष्टता स्वप्न आले अवचित्ता तू जावे त्वरित गानगा ग्रामस्थानी तेथे असती श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारू वेश धरिला असे नरू तेथे होशील उत्तमांगी ऐसे देऊणी निरापिले विप्रमाणे भले केले 6 मास का कष्टविले जरी तुझे हाती नव्हेचे जगतमाता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊन आलो तुझ पाशे ठाकोनी तू दैवत म्हणून तू जगदंबा म्हणविशी आम्हा मनुष्यापाशे पाठविशी नाव झाले दैवतपणाशी भाग्य माझे म्हणत असे पहिलेच जरी निरोप देत इतुके कष्ट कायस होतं दुराशा धरले चित्त म्हणून दुःख करी नाना परी म्हणे मज बरवे होणे अर्थवा आपुला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विप्र धरणे वैसला सकळ बोपे म्हणते तयाशी आजे स्वप्न झाले मानस आम्हाशी छळन करी गा देवीशी निरोपशी जाई वेगी तू तरी आतानच जाशी आम्हा निरोप झाला ऐशी बाहेर घालू तुम्हाशी देवळात येऊ नये देऊ गानगा ग्रामाशी आला मठी पुसो लागला भक्तजन सांगते त्याला संगमे आहे श्री गुरुमूर्ती श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्तजन सांगते माता विप्रये कालासे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणते आपण जाणत संदेह रूपा झाला असे देवीपासून मनुष्यापाशी येणे काय झाले कार्यशी संदेह करुणी मानसी कैसा आलाशी द्विजवर म्हणे स्वामी आपण तमाद तुझे दर्शन झालो सुबुद्ध अज्ञाने वेष्टिलो होतो मंद नेने सोये परब्रह्मा पापकर्मे पापी आपण पापात मानेने निज खून पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझ पाशी आजी माझे कुकर्म गेले परब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यतिराया व्रतबंध विवाह झाल्यावरी व्याधी उद्भवली आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्श नये शरीर म्हणे आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार त्याजून निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भारा नवे तुझ बरवे आता निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नवेची काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझ पाशी देवता आपण उपगत ती मनुष्य कैसे मज देखते निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा ऐसे करुणावचन ऐकोणे श्री गुरु बोलती हसोने सो मनात ब्राह्मण बोलावणे निरोप देते त्या असा संगमाशे बरवा संकल्प सांगोने स्नान करा षटकुळ भुवनी अश्वस्त प्रदक्षिणा करवणी वस्त्र टाका दुर्याची नवी वर्षरे द्या यासी शीघ्र आना पारणेशी
ऐसा निरोप देती त्याशी दोघे गेले जडकरी. स्नान करून बाहेर आला, शरीरवर्ण पालटला, अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला. सुवर्ण झाले सर्वांग, वश्रे देतो ब्राह्मणाशी, जीर्ण वर्षे टाकीती दुरेशी, जेथे टाकीते ते भूमीशी, शार भूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणते तयाशी, तुझी कामना झाली परियसी, सर्वांग आहे कैशी अलौकिक पाहे म्हणती. पाहत सर्वांग बरवे झाले, तावन मात्र जंगेशी राहिले, पाहता त्याचे मन भ्याले, म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरु मूर्ती निरोपी ती तयाशी, तू संशय करून आलाशे, मनुष्य काय करेल म्हणून मानसे तेने गुण राहिले थोडे. त्यासे असे एक प्रकार, तुवा कवित्व सांगावे अपार, आमोची स्तुती करावी निरंतर, बरवे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीशी, लिखित नेने वाचनाशी, कैसे करू मी कवित्वाशी, मंदमती असे आपण. श्री गुरुमंती द्विजाशी, मुख उघडी काळी जीवेशी, विभूती शिंपिती तयाशी, ज्ञान उपजले ब्राह्मणा, चरणावरी ठेविला माथा उभा ठेला, स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनता, सेवेसी नवे आराणुक, मातेचे शोणित पित्याचे रेत, संपर्क झाला जननी गर्भात, जैसे सुवर्ण मुशी असे कडत. दिवस 5 बुद्धाकार, 15 दिवस होय स्थिर, एक रस होणे निर्धार, तदी मी काय जाणे गुरु, नाही पंचत्वे मज, मासे एक पिंड होय द्वय, माशी शिरपाय तिसरे, माशी सर्व वयो, नवद्वारे झाली मग, पंचतत्वे होतील एक, वायू आप पृथ्वी तेजख, प्राण आला तात्कालिक, तधी स्मरण कैसे मज, 5वे माशी त्वचारोम, 6वे माशी उच्छ्वासाम्मा, 7वे माशी श्वेत जिव्हा, मेद मज्जा दृढ झाली, ऐसे 9 मास कष्टत, होतो जननी गर्भात रुधिर, विष्टामूत्रात कष्टलो भारी स्वामिया, माता भक्षी उष्णशार, दुःख होई मजा पार, ऐसे 9 मासवरी माता गर्भी कष्टलो, तधी कैचेस तुझे स्मरण, वेष्टिलो होतो मायावरणे, स्मरलो नाही तुझे चरण, मग योनी मुखी जन्मलो, उपजताची आपणाशी, आयुष्य लिहिले ललाटेशी, अर्ध गेले वृथानिशी, रात्री निद्रा मानवा, उरले आयुष्यात देखा, 3 भाग केले विषेका, बाल यवन वृद्धापयका, निर्माण झाले ते वेळी, कष्टोनिया धुरंधर, बाळपणी झालो अपार, वाढलो कष्ट भोगीत फार, वर्षे 12 लोटले, तधी तुझे चरण स्मरणा, मज कैचे गा देवराणा, कष्टलो मी योची गुणा, पूर्वजन्म नाठवेची, 2 भाग उरले आपणाशी, मदने व्यापिले शरीराशी, जैसा पतंग दीपाशी, भ्रमी जैत उन्मत, नेने मी गुरुमाता पिता, समजता ते करी निंदा वार्ता, परश्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारे, ब्राह्मणा ते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी अपारी, मंदे व्यापिले असे भारी, नाटवी तुझे चरणमज, मग वृद्धाप आले शरीराशी, उभग होय स्त्री पुरुषाशी, श्रीपुत्राशी, श्वास कपेशी, सदा खोकला होय मज, अवयव सर्व गलित होती, केस पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणे न एक जेती, दृष्टीनं दिशे नासिक गळते, ऐसा नाना रोग कष्टता, तुमची सेवा कधी घडे आता, स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागराकडे करी, तुझी विश्वाचा तारक, धरोणी या नवरे नरवेश, त्रैमूर्ती तुझी एक, परब्रह्मा श्री गुरुनाथा, ब्रह्मदेव आपण देखा, दृष्टाक्षर लिली कपाळिका, तैसेची होय नेका, श्री गुरु चरणे लागता, नंदी नामा स्तोत्र करिता, श्री गुरु संतोष अत्यंता, भक्ताशी ऐसा निरोप देत, कवीश्वर मनायासी, जे का शेष होते जंगेवरी, ते तात्काळ गेले दुरी, नंदी नामा आनंद करी, राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकाशी, श्री गुरुचरित्र ऐसे परियसी, कथा करीत कवी भरवशी, श्री गुरु सेवेशी राहिले, येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक धारक संवादे द्विजकुष्ट परिहारो नाम पंचदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी. मागे कथा निरोपिली श्री नंदी नामा कवी ऐसे. दुसरा अनेक कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका. सांगो तू ते कथा एका. आश्चर्य झाले तर कौतुका. श्री गुरुचरित्र अति गोड असता दिवसी एक. श्री गुरुशी नेने भक्ते एका. आपुले घरी शोभ नदायका. म्हणून नेले आपुले ग्रामा. हिंपरंगी म्हणे जय ग्रामासी. नेले आमुचे श्री गुरुशी. पूजा केली तेथे बहुवशी. समारंभ झाला थोर. तया ग्रामी शिवालय एक. नाम कल्लेश्वर लिंग एक. जागृत स्थान प्रख्यात. लेख तेथे एक द्विजोर सेवा करी. तया नाम नरहरी. लिंग सेवा बहुत करी. आपण असे कवीश्वर. नित्य करी 5 कवित्वे. समस्त लोक त्याशी म्हणती. तुझे कवित्वाची असे ख्याती. श्री गुरुशी कवित्ववरी प्रीती. श्री गुरुस्मरण करी तू काही. त्यासे म्हणे तो नर. कल्लेश्वराशी विकिले जीवहार. अन्यत्र देव अपार. नरस्तुती मी न करी. नित्य पूजा करून आपण. कवित्व करी पार्वती रमण. ते दिवशी अपरिमाना. निद्रा आली तया देखा. निद्रा केली देवळात. देखता झाला स्वप्नात. लिंगावरी श्री गुरु बैसत. आपण पूजा करीत असे. लिंग न दिसे श्री गुरु असे. आपण असे पुसते हर्षे. नर
वरी तुझी भक्ती नसे का गामा आमते पूजितोशी षोडोपचाराशी आपण पूजा करी स्थिर म्हणे ऐसे देखोणी या स्वप्न जागृत झाला तो द्विज हाची होय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्रीगुरुपाशी कल्लेश्वर कर्पूर गौरव तुझी होशी जगद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो तुझ विश्वाचा आधारू शरणागत पंजरू चरण कमळावास भ्रमरू ठाकोने आलो अमृत घ्यावे पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहश्रवशनिका तू न पावशे एक एका अनेक कष्ट करीताशी न करी ते तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान झाली आमोची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरु म्हणते तयाशी नित्य आमोची निंदा करशी आजी कैसे तुझ मानशी आलाशी भक्ती उपजोतनी विप्रमणे स्वामीयाशी अज्ञान अंधकार आमाशी कैसे भेटला परियसी ज्योतिर्मय न होता स्वप्नावस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्यवर्गात मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केले त्याने श्री गुरु म्हणते तत्क्षण आम्ही सुस्वप्न लोकांशी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व एकाने भक्ते केले निका स्वप्ने बेदुनी समस्त श्री गुरु म्हणते तयशी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हाशी पूजा करिका नित्य त्याशी आम्ही तेथे सदा वसो विप्रमणे स्वामी अशी प्रत्यक्ष सोडून चरणाशी काय पूजा कल्लेश्वराशी तेथेही तुम्हाशी मॅप देखील तुझी स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडे आता तुझे चरण ऐसे विनोनी स्वामी अशी आला सवे गाणगापुराशी कवित्व केवी बहु अशी सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारिकाशी कवीश्वर दोघे श्रीगुरुपाशी आले नैरीतीशी भक्ती करीती बहुवश कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकाशी पुढील कथा विस्तारीशी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामकधारक संवादे नरहरी कवीश्वर वरप्राप्ती नाम षटचतुर्शोध्याय श्री गुरुदत्तात्रेय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध म्हणे सिद्धासी पुढे करता तरी कैसे ते विस्तारावे सांगावे आम्हाशी कृपा करी का दातारा सिद्ध म्हणे नामधारका श्रीमंत आहे की नि मनसे गुरुचरित्रा तुझ होतील पुत्रपुत्री सदा श्रेयायुक्त तू होशी गाणगापुरी असता श्री गुरु सण आला दीपावळी तो ऋषी आले पाचारू आपुले घरी भिक्षिशी सप्त्य शिष्य बोलावी ती एकाहुनी एक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपुले घराशे आपण आता आपण पुसते समजता आपण नेऊ म्हणती एकमेकाने झगडती आपल्या स्वामी म्हणून या श्री गुरु म्हणते तर समजताशी येऊ तुमच्या घराशी चिंता न धरावी मानसे भाग तुमची आम्हा द्या भाग कामोचे घ्या म्हणती ऐसे कोणी श्री गुरुच्या नवीन विधाते सातही जण समजता आश्वासित येऊ म्हणून कवने करावा भरवसा जवळी बोलावणे एकाशे काने सांगते तयाशी आम्ही येतो तुझ्या घराशी कोणा पुढे न सांगावे ऐसे सातही जण देखा समजावणी गुरुनायका पाठविले तेनेचे परी एकाच दाचार्य वर्तले एकमेकानं सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले मठात आती विनोद पर्वतला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था आहे कोण विनविताती कर जोडून आम्हा सोडून जाता स्वामी त्याशी म्हणते श्री गुरु म्हणते आम्ही राहिलो जाण्याची ती न करावी म्हणे कंते आम्ही असो येतेची ऐसे बोलता संतोषी जवळी हो आली निशिनी दिवाळीच्या त्रयोदशी रात्री मंगळस्नान करावे 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाईही केले आपण गाणगापुरी होतेची ऐसे दीपावळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुनः तैसेचे व्यक्त झाले गोपे रूपे कोणी नेणे कार्तिक मासे पौर्णिमेशी करावया दीपाराधनेशी समस्त भक्त आले दर्शनाशी गाणगा ग्रामी श्री गुरुजवळी समस्त नमस्कार करीती भेटी दहावे दिवशी म्हणती एकमेका ते विचारती म्हणती आपुले घरी गुरु होते समस्त झाले तटस ग्राम लोक त्याशी असत्य म्हणत आमुचे गुरु येथेचे होते दीपावळी येथेची केली विस्मय करते सगळे जण म्हणती होय हा त्रैमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ऐसी नाना परिस्तुती करीती दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रति भूमंडळी झाली ख्याती नृसिंह सरस्वतीची इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती वाख्याने सिद्ध नामक धारक संवादे अष्टस्वरूपनन्ना धारण नाम सप्तचतुर्शोध्याय श्री गुरुदत्तात्रेय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारकासी कथा वर्तली परियेसी गुरुचरित्र
अति कौतुकेशी परमपवित्र एक गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमाशी जात असते अनुष्ठानेशी मार्गी तो शूद्र परियसी आपुले शेती उभासे श्री गुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतातून साष्टांग नमन करुणी पुनरिपो जाय आपले स्थानी माध्यान्न काळी मठाशी येता मागोती नमस्कारी परियसी ऐसे करीते दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे नमन करिता शूद्राशे पुसती श्री गुरु संतोषे कार्य नित्य कष्ट तोषे आड पडतोशी येऊन या तुझे मने काय वासना सांगे त्वरित विस्तारून शूद्र विनवी कर जोडून शेता आपुले पिकावे तुम्हाशी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरी येती आता तेचे धर्म जेऊ श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणे म्हणते त्या शूद्राशी सांगेन तुझं जरी एकशी विश्वास होईल बोलाचा शूद्र विनय स्वामी असे गुरुवाक्य कारण आम्हाशी दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरपिते श्री गुरु त्याशी आम्ही जातो संगमाशी परतो येऊ मध्यान्नेशी तव सर्व पीक कापावे असे सांगून शूद्राश्री श्री गुरु गेले संगमाशी शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकाराशी विनवित खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सर प्रमाणे दे इन धान्य अधिकारी म्हणते त्याशी पीक झाले बहुशेताशी म्हणून येऊ के मागतोशी अंगी कारण करू जाण नाना प्रकारे विनवी त्याशी द्विगुण देईन गवत्सराशी गती अंगीकारावे संतोषे वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवणे तत्क्षणी गेला शेता संतोषोने कापेन म्हणे वेगेशे कापू आरंभिले पिकाशेशी पुत्र वर्जिती त्याशी पाशानं घेऊन से पुत्राशी मारू लागला तो शूद्र समजता ते मारी येणे परी पळत आले गावाभितरी आड पडते राजद्वारी पिसे लागले पतिशी संन्याशी यतीश्वराच्या बोले पीक सर्व ही कापिले आमुचे जीवित्व भानस गेले अधिक मासा बक्षितो आम्ही वर्जा माणसे पाठविते नायके शूद्र कवने गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन जरी भीतील अधिकारी तरी देईल आत्ताची घरी गुरे बांधेन त्याच्याद्वारे पत्र आपण दिले असे युतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गे एका श्री गुरु आले परतोने विनोदे तुझं सांगितले तू निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले त्याची कामधेनु मज ऐसे कोणी श्री गुरु म्हणते निर्धार असेच तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून ऐसे सांगून श्री गुरु आता आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला पुसावया लोक येते समस्त होत असे त्याचे घरी आकांत असे पुत्र सर्व रुदन करीत म्हणते आमुजा घास गेला शूद्र समजता संभोखी न करी चिंता राहा सुखे गुरु सोय नेन ते मूर्खी कामधेनु असे वाक्य त्याचे एकेकाचे शस्त्रगुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतकरण हानी नव्हे निर्धारेपे श्री गुरुकृपा होय ज्याशी दैन्यकेचे असे त्याशी निर्धार जोडले आम्हाशी म्हणून तो शूद्रला सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू आला अतिशीत गामीचे पीक नासले समस्त राशीचे पीक देखा शीते नासले सकळी का पर्जन्य पडिला अवकाळी का मूळ नक्षत्री परियसा ग्राम राहिला पिके विन शूद्र शेत वाढले दसगुण वाढले यावनाळ सगुण एकेका एकरा फरगडेशी ते शूद्रश्री संतोषोने शेता आली पूजा घेऊन अवलोकित असे आपुले नैने महानंद करीत असे येऊनी लागे पतीचे चरणी विनवित असे कर जोडून बोले मधुर करुणावचने क्षमा करणे म्हणत असे ऐसे पतीशी विनवणे शेतीचे पांडवासे पूजोने विचार करीती दोघे जणे गुरुदर्शन जावे आता म्हणून सर्व आयतीशी पूजो आली श्री गुरुशी स्वामी पुसते त्याशी काय वर्तमान म्हणून नाना प्रकारे पूजा आरती शूद्र श्री करीत असे भक्ती श्री गुरु संतोषी अतिप्रीती म्हणून अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सर आहुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणत असे एका अधिकारासे बोलावणे शूद्र म्हणे अधिकारासे पीक गेले सर्व गावाशी रीता दिसत असे कोटाराशी आपण देईन अर्धवाटा गत संवत्सरी द्विगुणी तुम्हाशी अंगीकृत होय परेसे धान्य झाले बहुवशे शताधिक गुण देखा देऊन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयाशे धर्महानी केवी करू गुरुकृपा सता तुझवरी पीक झाले बहुता परी नेऊन या आपुले घरी राज्य करी म्हणते त्यासी संतोष होणे शूद्र देखा विप्राशी वाटी धान्याने का घेऊन गेला सकळी का राजवाटा देऊन या इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरसी निर्सय सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे शूद्रवर प्रधान नाम अष्टचतुर्दशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 49 श्री गणेशाय नमः।
नामधारक सिद्ध सगुण सिद्ध मुनी ते नमन करुण विनवे तसे कर जोडून भक्ती भावे करुण या त्रिमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून भूमी परिप्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला अश्विन मध्य चतुर्दशी दीपावळी पर्वणीशी श्री गुरुमंती शिष्याशी स्नान करावेस ती स्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्रपुत्रेशी विप्रमंती श्री गुरुशी आयती करणे म्हणून या 19 श्री गुरु असती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आयती चला धावणे तुम्हाशी ऐसे म्हणून भक्ताशी गेले अजर अमर ज्या संगमाशी स्नान केले महर्षी शिष्यासहित श्री गुरुमंती शिष्याशी महिमा अपार या संगमाशी प्रयाग समान परियसी षडकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमर ज्या संगम मनोर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियसा अनेक अष्टतीर्थे असती त्याची महिमा असे ख्याती सांगेन एका चित्ती श्री गुरु म्हणती शिष्याशी 19 श्री गुरुचे वचन विनवे तसे भक्तजन अमर ज्या नाम कवना पासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिले वसुंधरा पराभिविले इंद्रपूर समस्त देव पळविले देवादित्याशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊने प्रबोध ईश्वरा प्रति सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्य न मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारित आदित्याशी रक्त पडे भूमीशी अखिल राक्षस बिंदूशी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारिल्या आमुचे देव सकळ म्हणून आलो तुझपाशी ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रजाळाला म्हणे निघाला रौद्र देव होऊनी दैत्य निर्दाळन करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी मारला दैत्याशी जीवन आणावया देवाशी उपाय काही करावा संतोष होणे गिरिचारमण अमृत वचन उच्चारण घट दिला तत्क्षण संजीवन उदक देखा उदक घेऊन इंद्राव राव त्वरित जात तसे स्वभाव शिंपवणी या समस्त देव उठविले तयेवे उरले अमृत घटी होते घेऊन या जाता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला शेतीवरी संजीवन नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमर ज्या नाम याची विधी प्रख्यात झाली अवदरा अमृत नदी नाम येशी संगम झाला भागीरथेशी तीर्थ झाले प्रयाग सरशी त्रिवेणी संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिशे यशस्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केली या मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षाते पूजोनी जावे मग शंकर भोणे संगमेश्वर असे त्रिणेने पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोने नमन करावे चंडीशा स्थाने पुन्हा नदी सवे करुणे जावे मग सोमसूत्राशी सवेची परतोणे ऋषभाशी नमोने जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी येणे विधी प्रदक्षिणा ऐसे प्रदक्षिणा देखा 3 वेळा करुणे एका ऋषभस्थानाशी येऊन निका अवलोकावे श्री शिवाशी वामहस्ती वृषण धरुणी तर्जनी अंगुष्ठ सिंगी ठेवणे पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्रासमान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे पर्यशी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाणं त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाणं होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानात सदा ध्याये श्री शिवाशी प्रसन्न झाला चंद्रमोळी सदा दिशे दृष्टी जवळ विप्र प्रल्हादे सर्व काळी देह विसरोनी हिंडत असे लोक म्हणती पिशा त्याशी निंदा करीती बहुवशी दोघे बंधू असती तैसे नामे त्याची अवधारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरेश्वर बंधू ते केला अवेर आपण निघाले काशीशी ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधूशी म्हणे द्विजयिका नका जाऊ काशीशी विश्वेश्वर असे मम जवळी दाखवीन तुम्हा ते तात्काळी आचार्य करीते लोक सकाळी दाखवी म्हणती बंधुजन इतुके अवसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तयाजवळी विनवे तसे शिवाशी आम्हा पाहिजे नित्य काशी दर्शन व्हावे ईश्वेश्वराशी म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती दिशे काशी क्षेत्रे निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी उत्तमा आचार करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी मनती मग श्री गुरु म्हणती भक्तजनाशी काशी तीर्थ प्रकटले ऐसे संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही 19 समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार तेथोनी पुढे येता गुरुवर सिद्ध नामधारिका आपुले भगिनी रत्नाबाईशी दोष असे बहुवशी बोलावणे त्या समयाशी पुसता श्री गुरुमुनी एक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमुचे दर्शने पाप तुझे असे गहणे आठवण करी मनात 19 श्री गुरुचे बोला पाय पडे वेळोवेळा अज्ञान आपण मुंड केवळा इतुके ज्ञान कैचे मज श्री गुरु म्हणते तयेशी आपुले पाप मज पुससी वदिले 5 मांजराशी नेनशी कोण धरी आपुली 5 मांजराचा घात लागले अनेक दोष बहुत ऐसे कोणी पाहे त्वरित श्वेतकुष्ठ
झाले तिशी श्री गुरुपुस्थित येशी तुझ असते पापराशे पुढील जन्म भोगेशी तरी कुष्ट जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामी अशी उबकले बहुजन्माशी याची काजे दर्शनाशी आले मी मुक्त होईन म्हणून इतुके होणे श्री गुरुमूर्ती रत्नाबाईशी निरोप देते पाप विनाशी जाय तरी ती स्नान मात्रे जाईल कुष्ट नित्य करी हो येते स्नान सप्त जन्मीचे पाप मग्न संध्या न धरी हो अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखील दृष्टीशी स्नान करिता त्रिरात्रीशी कुष्ट तिचे परिहारिले कुठे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे सोमसूर्य ग्रहणेशी अर्थवा संक्रांती पर्वणीशी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान ते करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सनिध तंत्र पुण्यराशी स्थान असे तया तीर्थे स्नान करिता पतित होती ज्ञानवंता अस्ति होतील चक्रांकिता द्वारावरती समान देखा ग्रामपूर्व भोगेशी कल्लेश्वर देवपरियसी जैसे गोकर्ण महाबळेशी समान क्षेत्र परियसा अखंड श्रावणमासी अभिषेक करावा देवाशी दीपाराधना कार्तिक माशी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुनीत केले आम्हाशी अष्टतीर्थे निरूपणे श्री गुरु आले मठस्थानी समाराधना करीती भक्तजन महानंद पर्वतला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे अमरजा संगम गंधवपुर तीर्थमहिमान निरूपण नाम 49 श्री गुरुदत्तात्रय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 50 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुटे अपूर्व एका पूर्वी रजक कथानका तुते आपण निरोपिले उपजला तो मैलेच्छे यातीत विदुरा नगरी राज्य करीत पुत्रपौत्री नांदत महानंदे परिसा विशेष भक्त विप्रावर इति असे पूर्वसंस्कारी अस्ति देवालय भूमीवरी उपद्रव नेंदितयाशी त्याच्या घरचे पुरोहित तया रायाशी शिकविता आपण होणे मलेच्छ जात देवद्विजा निंदावे मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजी करीती समजता ते देव म्हणते काष्ट वृक्ष पाषाणाशी राजा म्हणे पुरोहिताशी तुम्ही निरापवे आम्हाशी अनुरेणू तृण काष्टेशी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातीची उत्पत्ती जाणावी तुम्ही बहु पंचभूती पृथ्वी आपण तेज वायू रीती आकाश पाशाव प्रियसा अनेक तुम्ही म्हणालयसे पूजित ते पाषाण देवा सरीशे तू सर्व ठाई पूर्ण भाषे विश्वात्मा तो एकचित्त ऐसा परिपुरोहिताशी सांगे राजा विस्तारेशी करी पुण्य बहुअशी विश्वास देवद्विजावरी राजा देखा येणे परी होता तया विधुरा नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला नाना परिचय वेद्य येती तया स्फोटका लेप करीती शमन नोहे कवने रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमाने श्री गुरु सांग असता गाणगा भवानी विचार करीते आपुले मने राजा येईल म्हणून या प्रकट झाली महिमा ख्यात पहावे ती मलेच्छ जात आता राहावे आम्ही गुप्त लोके कालता पर्यसा झाले ईश्वर नाम संवत्सर सिंह राशी आला असे गुरु गौतम तीर्थ असे थोरू यात्रास प्रसंगे जावे जाता मनती सर्व शिष्याशी करा येती वेगेशी येतो राजा बोलावयाशी जावे त्वरित गंगेला येणे परिश्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती राजा येवणा झाली मती पूर्वसंस्कारी परियसा स्फोटकाच्या दुखे राजा अपार कष्टल सहजा नाना परिचय औषध निजा करीतीस दया न होय बरवे विप्रमंती रायाशी स्नान बरवे पापविनाशी जावे तुम्ही सहजसे विनोदार्थ परियसा ऐकोनी विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेतो न पापविनाशी तीर्थाशी समजता ते राहुणिया एकला गेला तयास्थानी स्नान करीत तक्षणे आला एक येती तेथे राजा देखुनी तयाशी नमन केले भाविशी दावी तसे स्फोटकाशी म्हणे उपक्षमन केवी के होय ऐकुनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभावाचे होता दर्शन तुझं बर्वे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मवणी या विप्र उदरी अन्योन्य राहत तसे आपण असे उदोन्मत सकळ स्त्रिया समेरमत संध्या स्नान केले व्यक्त अन्य मार्गे राट असे ऐसे असता वर्तमाने ब्राह्मण होता वेशा सदनी तेथे आला एक मुनी ऋषभ नामा महायोगी तया देखुनी दोघे जण करिता साशंगे नमन भक्तिभावे करून या घेऊन आली मंदिरात बैसो घाली ती पीठ वरे पूजा करीती षोडोपचारे अर्धपाद्य देऊनी पुढारे गंधाक्षता लाविती करून या पूजन केले हस्त प्रक्षालन बरबा पलंग आणून देती तया योगी अशी तयावरी केले शयन तांबूल देती आणून
करिता पादसेवा भक्तिभावे दोघे जण उदय झाला. दिनकराशी संतोषला तो तापशी निरोप घेऊन संतोषी गेला आपुल्या स्थानाशी. पुढे तया विप्राशी मरण आले परियसी पिंगला नामवेशीशी. दोघे पंचत्व पावली पूर्व कर्मानुवंदेशी. जन्म झाला राजवंशी दर्शाण आदिपतीच्या कुशी. वर्जे बाहूचे उदार तया वर्ज बाहूशी. ज्येष्ठ राणे गर्भेशी उद बहुला गर्भ परियसी. राजा समारंभ करीतसे देखोनी तिचे सौतीशी. क्रोध आला बहुशी गर्भ झाला सपत्नीशी. म्हणून धरली द्वेष मनी सर्प गरळ आणून दिले सवतीता. नाना यत्ने गरळ भेदिले अति गहन तया राया. ज्येष्ठ श्रेयशी ऐसा परी राजपत्नी झाले प्रसूती. बहुकष्टेने उपजता बाळा ते तनी. सर्वांगी वर्ण माता सुताशी. विष व्यापिले सर्वांगाशी. म्हणून या आक्रदंते दिवानिशी. दुःख करी राजा क्लेश म्हणे काय करू आता. दिशोदिशीच्या वैद्याशी बोलाविता चिकित्से वेची ती. द्रव पारशी काही केल्या नवे बर्वे. राजा होऊन एके दिवशी पाहे आपले श्रीपुत्राशी. देखून या महाक्लेशे दुःख करी परियसी. आता याशी पहावेशी कंटाळे तो आम्हाशी. बर्वे नवे सत्य याशी काय करावे म्हणतसे. याते देखता आम्हाशी वर्ण लागती देयाशी. हे असते महादोषी याते त्याजो म्हणतसे. राजा म्हणे दुताशी माझे बोल परियसा. नेऊन आपले श्रीपुत्राशी अरण्यात टाकावे. येणे परी दुताशी सांग राजा सांगे विस्तारे. रथ दिदला सजोगेशी घेऊन निघाला जडकरीशी. रथावरी बैसोने घेऊन गेला महाराणी. जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविले परियसी. माता सुत दोघे जण पिढे महावर्णे कष्ट ती अन्नोदकवाणी. महारण्यात वनात ऐसी महाराण्यात राजश्री असे हिंडत. पुढे जाता देखील पंथ गुरे चालिता रानात. तयापाशी जाऊन पुसत असे कवने करुणावचने. गोरक्षाती विनओणी मागे उदक कुमारकाशी. गोरक्ष म्हणती तियशी जावे तुवा मंदिराशी. तेथे उदक बहुशी अन्नही तुते मिळेल. म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती. राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामाशी. म्हणे येथे कवन राजा संतोष दिसती समस्त प्रजा. एकोणी सांगती वेश्य राजा महाधनिक पुण्यवंत. याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर. तुते रक्षिले अपार. म्हणून सांगती तयशी इतुक्या अवसरी. तया वेश्याच्या घरी दाशी होती मनोहरी. तीही आली तये जवळ येऊन या पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात. आपल्या स्वामीशी सांगत आद्यत विस्तारीशी. देखून वेश्यनाथ कृपा करी अत्यंत. नेली आपल्या मंदिरात दिले एक गृहतीशी. पुसवून या वृत्तांत वाणीज झाला कृपावंत. दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे. वत ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमारा कसे. प्रलाप करी बहुशी राजपत्नी परियसा. मूर्छा येऊन तय क्षणी राजपत्नी पडे धरणी. आपुले पूर्व आठवणे महाशोक करीत असे. नाना परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता. पूर्वजनेच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी. योगी याते देखोनी वंदिता झाला तो वाणी. अर्धपाद्य देऊनी पूजा केली उपचारे. तया समय योगेश्वर पुसे कवन दीर्घ स्वर. शोक करीत असे अपार कवन असे म्हणत असे सविस्तरे वाणी. योगी आते सांगाता झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीक. म्हणे योगी तियेशी मुंडपणे दुःख करीशी. कवन जन्मला भूमिशी. कवन गेला मेला सांग मज. भूते पाच्या ठाई मिळवणी जाता शून्य पाही. दुःख करिता अवकाश नाही वाया काहो दुःख करीशी. तीन गुणापासावं उपजती मनुष्य स्वभाव. सत्वगुण असे देव रजोगुण मनुष्य जाण. तामस तोची राक्षस. जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्मे भासे. कधी स्थिर नवेची ऐसे कोणी राजपत्नी. खरी योगी अशी विनंती आपण अशी झाली की गती. राजभ्रष्ट होऊन निघाले माता पिता बंधुजन सोडून आले मी राणा. पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा. तया विप्राची तया झाली ऐसे गती. वाचोने आपण काय प्रीती मरण वावे मज निश्चिती. म्हणून चरणी लागले ऐसे निर्वाण कधी कोणी. कृपा उपजे योगी यामणी. पूर्व उपकार स्मरणे प्रसन्न झाला त्यावेळी. भस्म काढून त्यावेळी लाविले प्रेताच्या कपाळी. घालिता त्याचे मुख कमळी. प्राण आला परियसा. बाळक वैसले उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी. माता सुत दोघे जणी वर्ण गेले तत्काळी. राजपत्नी पुत्रासहित करी योगी असे दंडवत. ऋषभयोगी कृपावंत आणि भस्म प्राक्षपते. तात्काळी दोघे जणी शरीर झाले सूर्यस काशिणी. शोभयमान दिसे तो कैसी. दिव्य देह उभय वर्ग. प्रसन्न झाला योगेश्वर तये दिदला वर. तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव. ऐसा प्रसन्न होणी योगी गेला तत्क्षणी. एक राय ऐको म्हणे सत्पुरुषा तेसा निदाने. ऐसे राजा एकोणी नमन करीत एक क्षणी. विनवित असे कर जोडून कोठे असे सत्पुरुष. एकोणी रायाचे वचन सांगत असे म्हणे आपण. भीमा तिरी गाणगा भुवन ऐसे तेथे परमपुरुष. तयापासी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे. एकोणी राजा भावे निघता झाला त्यावेळी. एक भावे राजा आपण निघाला. श्री गुरुदर्शना प्रणायांतरी करी प्रणायन आला गाणगापुराशी. ग्रामी पुसे सकाळशी. येथे एक तापसी रूप धरी संन्याशी. कोठे आहे म्हणून कोणी न बोलती तयाशी. राजा कोपला बहुशी म्हणे आलो भेटीशी. दाखवा आपण अशी म्हणत असे.
मग म्हणते समस्त लोक अनुष्ठाने साने असतिनिक अमर ज्या संगमे मध्यान्निक करोणी ग्रामी येता ती ऐसे एकोणी मेलच्छ देखा समस्ता वर्जोनी आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया स्नानाशी दुरोणी देखता श्री गुरुशी चरणी आले मेलेच्छ परियसी जवळी गेला पहावैशी नमन करुणी उभा राहिला. श्री गुरु म्हणती तयाशी कारे रजका कोठे असशी बहुत दिवसा भेटलाशी आमचा दास होनिया ऐसे वचन ऐकून मेल्याचे झाला महाज्ञाने पूर्वजन्म सर्वनामणी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुशी का उपेक्षिले आम्हाशी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज राजा म्हणे श्री गुरुशी राजस्फोटक आपणाशी व्यथा होत असे परेशी कृपा दृष्टी पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु म्हणते हास्यवदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुस्ताशी यवनाशी राजा पाहे पोतकाशी न दिशे स्फोटक अंगार सरशी विस्मय करीत असे मानसे पुनर्विपू चरणी माता ठेवी राजा म्हणे स्वामी अशी तुझे प्रसन्नत्व आम्हाशी राजा पावलो मी संतोषी अष्टशौर्य बघिले पुत्रपौत्र देखिले नाही झालो पूर्ण अंतकरणी आता असे एक म्हणे ऐश्वर माझे अलोकावे पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्यविशेष पाहुण्या देखिले नाना सुख ओने एकमेलेच्छ जाती श्री गुरुमनी विचारिले पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जन यती गोप्य असता पुढे बरवे सहज जावे सिंहस्थाने महातीर्थ गौतमाशी जावे आता भरवशी तेथोनी अगोप्य व्हावे ऐसे मनी विचारुनी श्री गुरुंती निघाले संगमाहोनी राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करुणी पादुका घेतल्या आपुल्या करी सांगते ऐसे चरण चाली श्री गुरुमंती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती श्री गुरु निरोपिती यवनाशी आरोहण करी वारुयशी दुरी जावे नगराशी निरोप आमचा नको मोडू पाप विनाश तीर्थशी भेटी होईल तुम्हाशी ऐसे एक म्हणून रायाशी अदृश्य झाले गुरुमूर्ती चतुर्शत्वारिशतम कोश देखा राजा पातला दिवस एका पाप विनाशी तीर्थीने का अलोके श्री गुरुशी विस्मय करे अतिमानसी येऊने लागी चरणासी विनयतेसे भक्तिशी गृहाप्रती यावे म्हणत असे नगर सर्व शृंगालेले प्रवाळ मोती तोरण केले गोंडिया मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसोनिया पालखेत आपण चरण चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरते आणि ती ऐसा समारंभ राजा देखा गुरु घेऊन गेला गुरुनायका विस्मय करीत सकळ महादाचार्य म्हणत असं ऐसा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पाय घडी आतुरती नाना परिचय दिव्यांबरे मार्गी अथुरती पवित्रे वाजती भैरी वाजंतरे राजगृह पातले महासिंहासनस्थाने शृंगार केला अति गहणे जगद्गुरु ते नेऊणी सिंहासने बैसवले समस्त लोक बाहेर ठेवणी श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चवघे जण जवळी होते परियसा राजा विनवी स्वामी अशी अंतर पडले श्रीचरणाशी राज्य केले बहुशी आता द्यावे चरणसेवा ऐसे एकूण श्री गुरु म्हणती आमुचे भेटी श्रीपादवर श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती तू जावे बेटीशी ऐसा निरोप घेऊनी श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणता आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेशी स्नान करुणी गौतमीशी आले गाणगापुराशी आनंद झाला समस्त श्री गुरु चरण दर्शने समस्त शिष्या ते बोलवते श्री गुरु त्याशी निरोपिती प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गोपे आम्ही यात्रा रूप श्री पर्वताशी निघालो आता परिसे प्रकट बोल हाची स्वभावेशी गोप्य रूपे राहू येतेची स्नान आपुले गाणगापुरी येथून न वाचो निर्धारी लौकिक मते अवधारा बोल करीती श्रीशैल यात्रा ऐसे म्हणून शिष्या ते सांगे झाले गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका व्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवाव्याशी निघाले आपण श्री शैलाशी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामकधारक संवादे सार्वभौम स्फोटक नाशनम ऐश्वर्य लोकन नाम पंचशतमोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमहंस श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथावर सांगितली आम्हाशी महिलेच्छ राजा श्री गुरुशी नेले होते नगराशी तेथून आले गाणगा भुवनी पुढील कथा निरूपणा करुणा वचन अमृत घना श्री गुरु चरित्र अध्यावत सिद्ध म्हणे एकवत्सा कथा असे अतिविशेषा एकता जाती सकळ दोषा चिंतिले पाविजे राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करीत आपुल्या म्हणे गोप्य राहावे म्हणून भक्तजन बोलवित चिंता करीता ते बहुत श्री गुरु त्याशी संभोकित राहावे ते अतिप्रीती दुःख करीती सकळ जन लागता ते श्री गुरुचरणा स्वामी मामुते सोडवणे केवी जाता येते राया ऐसे नाना परी विनवितीस हसते
झाले गुरुमूर्ती संभव किती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गोप्य रूप अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यासी प्रत्यक्ष दिसो आम्ही लोकमते अविद्याधर्मी जातो श्रीशैल यात्रेशी प्राप्त स्थान कृष्णातीरे पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठाने बिंदू क्षेत्री मध्यान्हे येते भीमातटी संगमी स्नान करुणी पूजा घेऊनी मठी निर्गुणी चिंता न करा अंतकरणे म्हणून सांगते प्रीती करे जे जनभक्ती करीती त्यावर आमोचे अतिप्रीती मनोकामना पावे त्वरिते ध्रुव वाक्य असे आमोचे कल्पवृक्षाते पूजोनी यावे आमोचे जे ते स्थान पादुका ठेविते निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती भक्तजन जय इच्छिते त्वरित पावेत परियसा ऐसे सांगोनी तयाशी निघाले स्वामी श्री पर्वताशी भक्त परतोनी मठाशी आले चिंतित मनात चिंतित निगती मठात तिथे दिसता श्री गुरुनाथ लोक झाले विस्तारत म्हणती वायू त्रेमोते दृष्टांत दाखवणे भक्ताशी आपले पातले आपण श्री पर्वताशी पाताळ गंगा तीराशी आले स्वामी परियसा शिष्या ते निरोपे ती अवधारा पुष्पाचे आसन त्वरित करा जाणे असे पहिलं तीरा एक व्हावे मल्लिकार्जुन आसन केले अतिविचित्र आपले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम्ही ग्रामाशी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजन घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संभोकिनी उठले श्री गुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी निरोप देते भक्ताशी कन्यागती बृहस्पतीशी बहुधान्य नाम संवत्सरीशी सूर्य चाले उत्तर दिगतेशी संक्रांती कुंभ परियसा शिशिर ऋतू माघमाशी अशित पक्ष प्रतिपदेशी शुक्रवार पुण्यदिवशी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणते शिष्याशी जातो आम्ही निजमठाशी पावता खून तुम्हाशे प्रसाद पुष्पे पाठवीन येथील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी अनेक सांगेन एक खून गायनी करावे माझे स्मरण त्याचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती त्याच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधी नसते त्याचे घरी दरिद्र जाय त्वरिती दुरी पुत्रपुत्री श्रेया करी शतायुषी अवधारा एकती चरित्र माझे जरी अर्थवा वाचती जननिरंतरी लक्ष्मी राहे त्याचे घरी संध्यानं धरावा मानसी ऐसे सांगोनी शिष्याशी श्री गुरु झाले अदृश्यशी चिंता करीती बहुवशी अलौकिक हाती गंगेत ऐसे चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगते विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगते नावे कर होतो आम्ही पहिलं तीर तेथे देखिले मुनीश्वर संन्याशी वेशदंड हाती ना मनुष्य सरस्वती निरोपदी दला आम्हा प्रती तुम्हा सांगेन म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांत जात होते श्री गुरुनाथ स्वर्ण पादुका त्याच्या चरणी निरोप सांगितला तुम्हाशी जावे आपुले स्नानाशी सुखी असावे वशोवशी माझी भक्ती करुणी प्रसाद पुष्पे आली या शिष्य घ्यावे काढून या ऐसे आम्हा सांगून या श्री गुरु गेले अवधारा हेतू क्या असरी प्रसाद आली चारी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करे काढून घेती अवधारी सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गाणगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमाशी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठवी ती आले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गुरु गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वतात आपण होतो चौथा साखरे नाम साये देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघेजणी त्याची पुष्प माझे पूजने म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्रपुत्री नांदती ऐसे सिद्ध सांगेते नामधारका संतोषी सकाळ अभिष्ट लादले तत्काळी अवधारा गुरुचरित्र एकता लादले सकाळ अभिष्टता या कारणे एका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु पुत्रपुत्री ज्याशी चाड त्याशी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषात लादते श्रवणे प्रमात श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्याचे वशोषी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकाळाभिष्ट लादे तुम्हा इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे श्री गुरु निंजानंद मगमन नाम 51 श्री गुरु दत्तात्रय परमसु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 52 श्री गणेशाय नमः नामधारक विनविसिद्धासी श्री गुरु निरोपले श्री शैलयात्रेशी पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे मज सांगावे सिद्ध म्हणे श्रीशोत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णवयाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावरे श्री गुरु सिद्ध झाले ना जावायशे श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिकाशी
कळला पर्यसा तत्काळ समस्त जन आले धावत. नर नारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुशी प्रार्थित अनेक भक्त. श्री पर्वतापाशी स्वामी का जाता आम्हाशी भासते व्यक्त. तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण व्यक्त. परिजनाशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणाचे होता दर्शन. पातकाचे होत असे दहन. आता कैसे करीतेली जाण. म्हणून लोटांगण घाली तसे पुढे आम्हाशी काय गती. आम्ही गतारावे कैसे रीती. स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरत होते. तुम्ही भक्ताशी कामधेनू परी कामना पुरवित होता बरी. म्हणून जगलो आजवरी या उपर. आम्ही करावे स्वामी करिता गाणगापूर. झाले ते होते वैकुंठपूर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हो. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यबोधन करून बोलते. तुम्ही मानू नका खंती सांगतो व्यवस्था आहे ते का. आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अजरामा अमरजा संगमे. गोप्य रूपे राहतो नियमी. चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले मेले चक्रांत. आम्ही भूमंडळ विख्यात. आमुचे दर्शनास बहु येत. यवन सतत येतील बे. तेने प्रजेस होईल उपद्रव. अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होय. लौकिकामध्ये कळाव्याशी आम्ही जातो शैल पर्वताशी. चिंता न करावी मानसी असे समस्याशी संबोधिले. मठी आमुचे ठेवितो पादुका. पुरवितील कामना एका. अश्वस्थ वृक्ष आहे नि का तो सकळी का कल्पतरू. कामना पुरवेल समस्त संध्या न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होतील त्वरित. ही आमुची मात सत्य जाना. संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वस्थ नारायण. मग करावे पादुकाचे अर्चन. मनोकामना पूर्ण होतील. पादुकाचे करुणी पूजा. त्रिकाला आरती करुणी ओजा. आमुचे वचन यथात समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात. हे वचन जाणून निश्चित ऐसे संबोधनी जनाद्यत. त्वरित निघाले श्री गुरु राजपे. समागमे जे धावले जन त्याचे करुणी समाधान. शिष्यासहित करुणी गमन गेले निघुने श्री गुरु. लोक माघारी परतले. समस्त श्री गुरुचे मठाशी आले. तेथे समस्ताशी श्री गुरु देखील बैसले होते आसने. सेवेची पाहते झाले गुप्त. जनमनी परमविस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात. तेथे श्री गुरुनाथ देखील ऐसा दृष्टांत दावणी जनाशी. आपण गेले श्री शैलेशे. पावले पाताळ गंगेशी. राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्याशी म्हणती. मल्लिकार्जुनाशी जाऊन शीघ्र गती. पुष्पाचे आसन यथाविस्ती करुणी निघोती मानावे. शिष्य धावले अतिशीघ्र. पुन्हा गामी कुंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मंदार. पुष्पे अपार आणले. त्या पुष्पाचे केले दिव्यासन. ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघमास. कृष्ण प्रतिपदा शुद्ध दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस. उत्तर दिशे होता सूर्यपे. शिशिर ऋतू कुंभस कर्मी. लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्त श्री गुरु आपण प्रयाण करणे झाले. आम्ही जातो आनंदस्थानाशी. तेथे पावलो याची खुणा तुम्हाशी. फुले येतील जिनसा जिनशी. तुम्हा तो प्रसाद. पुष्पाचे करिता पूजन. तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानुनी. आणि काही युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीते ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठन करी त्याशी लाभती पुरुषार्थचारी. सिद्ध सर्वही त्याच्याद्वारी दाशी परिस्थितीत. त्याशी नाही यमाचे भय. त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्रपौत्रासहित अष्टशौर्य अनुभवावे. निर्भय पावे भक्ती. या कारणे असो द्या विश्वास. सुख पावाल बहुवश. ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकित गंगेशी तो दृष्टी न देखिते श्री गुरुनाथ. बहुत होणी चिंताक्रांत. तेथे उभे ठाकते झाले. इतुक्यात आला नावाडी तेथे. तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्व तिरी गुरुनाथ जात. सताम्या देखील आहे देव संन्याशी. दंडधारे कषाय भार. वेष्टिले श्री सुवर्णा पादुका. चरण माझारी कांती अंगावरी पाकत असे. कली काळास्तव गुप्त होणे. आपण असतो गाणगा भोवणे. तुम्ही तत्पर असावे भजने. ऐसे सांगा म्हणून कथियले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात. तुम्ही का झाले चिंताक्रांत. पुष्प येतील जळात घेऊन निवांत रमावे. नावाडी याने ऐसे कथिले. त्यावरी शिष्य हर्षले. तो क्या श्री गुरुप्रसाद फुले. आले प्रवात वाद तीर्थ गुरुप्रसाद सुमने. काढून घेतले शिष्यवर्गाने. मग परतले आनंदाने. श्री गुरु ध्यान मने करीत. खून सांगतो एक आता. श्री गुरु गाणगापुरी असता. बहुत शिष्य होते गणितान. आठवी समय ज्यांनी केला आश्रम स्वीकार. ते संन्याशी थोर तीर्थे हिंडाव्या गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रख्यात ते. शिष्य झाले गृहस्थ केवळ. ते आपुल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ. भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरूच्या समागमी.
चारी जण होतो आम्ही, साई देव नंदिन हरिमी. श्री गुरुचे सेवा करीत होतो, चौघांनी घेतले पुष्पेचारी. श्री गुरुप्रसाद वंदिली शिरी, ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी दिदली. चौघांनी 4 पुष्पाशी मस्तक धरिले भावेशी, आनंद झाला नामधारकाशी. श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामक धारक संवादे प्रसाद प्राप्ती नामम दीप पंचशतमोध्याय. श्री गुरुदत्तात्रय परमहंस श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रय चरणविंदाभ्या नमः. गुरुब्रह्मा गुरुष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. गुरुचरित्र अध्याय 52. एकोणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पे, सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलंकित रोमांच ही उठती, देखून सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागोती लोकपकार कारणे, म्हणून हस्ते कुरवाळीती. प्रेम भावे आलंगिती, देहावरी ये म्हणती. एक बाळा शिषोत्तमा नामधारक एशियापरी सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रान्मीलन करे, कर जोडून उभा ठाके. म्हणे कृपेचे तरू, तुची या विश्वास आधारू. भवसागर पहिलं तुरे, तुची करीसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवी, सिद्धाचे चरण लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा. 19 शिष्याची प्रार्थना, आनंद सिद्धाची म्हणा. म्हणते बाळक तुझी वासना, अखंड राहो श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र एका सांगे आता अवतरणिका. प्रथमाध्यायी प्रथमापासून सारांशनिका. 52 अध्यायापर्यंत. प्रथम अध्याय मंगलाचरण, मुख्य देवताचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले. द्वितीय अध्याय ब्रह्मोत्पत्ती, 4 योगाचे भाव कथी. श्री गुरुदेवा सेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथिले. नामधारका अमरजा संगमा, श्री गुरु नेती आपुले धामा. अमर विष दुर्वास याचा महिमा. तृतीय अध्याय कथिला. चतुर्थ अध्याय अनुसये प्रती, छळावया त्रिमूर्ती येती. परितीयेचे पुत्र होती, स्तन पान करीती आनंदे. पंचमी दत्तात्रय धरी, सवे अवतार पिठापुरी. श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेशी निघाले. 6वा लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापन केले तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात, राया प्रति गौतम सांगत. चांडाळी उदरी अकस्मात, 7व्या अध्यायवर नेती. माता पुत्र जीव देत होती, तया प्रति गुरु एकथा सांगती. शनी प्रदोष वर देती, व्रत देती. ज्ञानी करीती अष्टमी. 9 अध्यायी रजका प्रति, कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देव म्हणती पुढती, गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करा विदिती. श्री गुरु घेऊन ब्राह्मणाला प्राणदान देते. 10वा अध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी. अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रती, ज्ञान कतोनी पुत्र देते. काशी क्षेत्रे संन्यास घेते. यात्रा करीती उत्तरेचे. माता पिता ते कुरंजपुरी. बेटोने येते गोदातीरी. कुशी व्यवस्थेच्या विप्रावरी, कृपा करीते. त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणे शासन. सहाय्य देवास वरप्रदान देती. श्री गुरु कृपा करुणा. 14वा अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती. यात्रे दवडून गुप्त होती. वैद्यनाथे श्री गुरु. षोडक्षी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती. कथोनी दिदली ज्ञानभक्ती. श्री गुरु झाले बिल्लवडी प्रती. भुवनेश्वर सनिध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदोनी करीत आपण. त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला. सप्तदशी घेवडा उपटून दरिद्राचा कुंभ दिदला. हेमाचा वर्णिला प्रताप. श्री गुरुचा 18 अध्यायात औदुंबराचे करुणे वर्णन. योगिनीशी देऊनी वरदान. गाणगापुराचा आपण. 19 श्री गुरु नेले श्रेयचा समद दवडुनी. पुत्र दिले तिज 2. एक मता कथित ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. त्याची कथा 21. प्रेत आणले औदुंबरापासे. श्री गुरु घेऊन तिथे निशी. पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती. त्याची वंद्या महिषी होती. 30 करून दुग्ध होती. 22व्यात वर दिदला. 23व्यात श्री गुरु राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती. राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा. धावेती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद पद्मा. 24व्यात वर देता. मेलेच्छा पुढे वेद म्हणती. विप्र ते त्रिविक्रम छळती. त्याला घेऊन सांगते गुरु पाशी आला. 26व्यात त्या ब्राह्मणा. श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा मनी वाद कल्पना. परिते उन्मत नायकते. 27 आणुने पतिताती. विप्रासी वेदवाद करीती. कुटीत करुणे शापग्रस्ता. ब्रह्म राक्षस त्या केले. 28
तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरिपू देवनी पतितावस्था गृहा प्रतिदवडीला 29 भस्म प्रभाव त्रैविक्रमे कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयाचे त्रिशाध्यायी पती मरता त्याची श्री करी बहु आकांता तीस श्री गुरु नाना कथा कंधोने शांत पाहती 31व्या त्याची कथा पतिवतेचे धर्म सांगता सहगम प्रकार बहुदिता ते श्री ते सा जगद्गुरु सहगमिनी कथा सती श्री गुरु झाली नमस्कारी ती आशीर्वाद देवने तिचा पती 32व्यात उठवले 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वेश्येचे कथन करीती रायते प्रियसा रुद्राध्याय महिमा हिमवर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते पंचत्रिशत प्रसंगात कंचदेवानी कथा वर्तत आणि सोमारवत श्रीमतीनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने केले परान्न भोजन कंटाळून धरिले श्री गुरुचरण त्याला कर्ममार्ग सांगितला 37 नाना धर्म विप्रा सांगोने धर्मकर्म ब्रह्मकर्म प्रसन्न होणीवर उत्तम देते श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघा पुरुते शिजविले अन्न जेविले ब्राह्मण अनेक गावाचे शूद्रही सोमनाथाची गंगा युती 60 वर्षाची वंद्या होती 30 दिदली पुत्र संतती 39व्या अध्यायी नर हरी करी शुष्क कष्टावर चोने दवडिले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगितले 41 सायदेव हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेशी सायदेव देवोणी येऊन ते करीती गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा साय देवाव्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्ताशी व्रत दावणी शणेशी शिवरात्री पुण्यकथा त्याशी वमर्शन राजा कथियले 45 कुष्टे ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवणे संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर ही परंगे ग्रामात श्री गुरु भेटती नरहरी कवीस आयु आपुल्या शिष्य करीत त्यास 46व्या अध्यायी 47 दिवाळी सण गुरुशी आमंत्रित 7 जण तितुके रूपे धरुणी आपण गेले मठही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुळे टाके ते शतगुणे पिकोणे पुढती आनंद विले तया ते 49 ते श्री गुरुमूर्ती अजरमा संगम महात्म्य कथेस्ते स्नान करुणे दवडीती कुष्ट देवार्जिती रत्नाबाईचे मेलेच्छाचा स्फोटक दवडीती भक्तिस्तव त्याचे नगर जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50व्या अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखोणे स्थिती पापरुत्त उपद्रविती नानायती म्हणून गुप्तरूपे राहिले ऐसा करुणे निर्धार शिष्याशी सांगते गुरुराव माझी आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे एकोणी भक्तजन मनी होती उद्विग्न शोक करीती आक्रदोन गुरुचरणी लोळती इतुके पाहुणे गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळती मदभजनी धरा आसक्ती मठ धामे राहुणी ऐसे बहुदोनी शिष्याशी गुरु गेले कदळीवनाशी नाविक मुखे सांगून गोष्टीशी निजानंदिनी मग्न होती ऐसे अपार गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रसूती कथेली तुझ लागे सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथेले अवतरणे का श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरुगुप्त सती गाणगापुरी कलियुगी अधर्मवृद्धी पावेल म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसेची भेटती अद्याप हे अवतरणे का सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे ज्याला जैसा भावात असे आपुला तैसे कार्यसंपदिती पूर्वी ऐकिले असेल काणी त्या ते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल म्हणे श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी अवतरणे का जाण तुझ कथिली कथाचे खुण एचे सतत करीजा स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वंदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणे विनोद तैसे कजवणे तुझे वचन सर्वसिद्धी आता असे विनवणे श्री गुरु सप्ताह पारायण किती वाचावे प्रतिदिन हे मज सांगा श्री गुरुराय सिद्ध म्हणते नामधारका तू हा प्रश्न केला नाही का परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करुणीय अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचायची पद्धत तुझं सांगतो व्यवस्थित सुचिरभूत होणे शास्त्ररीती सप्ताहकरिता बहुपुण्य दिन शुद्ध बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावे स्थान रंग वल्यादी शोभा करावी देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासाही पूजावे प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान अंतर्तत्वार्थ भाषणे धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडीला वंदन पूर्वोत्तर मुख करून वाचती आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21व्या द्वितीय दिनी 29
तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पे 38पर्यंत, 5वे दिनी 42, 6वे दिनी सप्तमे 52 वाचोने अवतरणिका वाचावे. नित्यपाठ होता पूर्ण करावे. उत्तरांग पूजन श्री गुरुतेस नमस्कार उपहार काही करावा. या प्रकारे करावे. सप्तदिन रात्री करावे. भूमिशयन सारांश शास्त्र धारेके करून सुचिरभूत असावे. एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ता प्रदक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. असे सप्तानुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूत प्रेतादी बांधा निरसन होनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकुणे नामधारका लागे चरणी. मने बाळाचे आळी पुरवणे कृत्य केले गुरुराया. श्रोती म्हणती वंदने पायी. श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक. मुख पसरुणे बिंदू एक मागता पारवर्षला. श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनी ते करू वदन. नामधारका करुण मन ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरा दिन उद्धारण. आपण आपली दावून एकूण गुरु शिष्य रूपे क्रीडसी. येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे दीपचादशोध्याय सारे अवतरणिकांना मत्री पंचशतमोध्याय. श्री गुरुदत्तात्रय परमसु श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र संपूर्ण. होम तत्स. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.